रिक्षातून चोरी केलेले सोन्याचे दागिने आरोपितांकडून केले हस्तगत. अंबड गुन्हे शोध पथक व गुंडाविरोधी पथकाची संयुक्त कारवाई. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर. माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी यांनी चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन चोरी संदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केलं होतं. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकास चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक 7/6/2026 रोजी फिर्यादी नामे सौ नलिनी धनाजी गोसावी, वय 58 वर्ष, व्यवसाय सेवानिवृत्ती, राहणार वैशाली रो हाऊस, रूम नंबर C16, कालिका नगर, उंटवाडी, सिडको, नाशिक यांनी फिर्यादी दिली की दिनांक 6/6/2026 रोजी रात्री 11:45 दरम्यान कुरुकवाडी येथून कालिका नगर, उंटवाडी, सिडको, नाशिक यांच्या राहत्या घरी येण्यासाठी निमानी बस स्टॉपवरून उतरून रिक्षाने येत असताना रिक्षातील इस्मानी त्यांना गॅस संपल्याचा बहाणा करून त्यांना उतरवून दिलं. त्या दुसऱ्या रिक्षा करून घरी आल्या. त्यांनी बॅगेत त्यांचे दागिने तपासले असता ते मिळून आले नाहीत अशी तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 518/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे दिनांक 7/6/2026 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वाहक 1782 योगेश देसले यांच्याकडे तपासावर असून ते सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना माननीय पोलीस निरीक्षक श्री अविनाश नडविनकेरे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे यांनी फिर्यादी यांच्या घरापासून ते निमानी बस स्टँड म्हसरूळ येथे आरोपीच्या घरापर्यंत 150 CCTV फुटेज तपासून नंबर नसलेल्या ऑटो रिक्षा आणि आरोपी निष्पन्न केले. पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 2114 मयूर पवार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून सदर आरोपितांचा शोध घेतला असता एक संशयित इसम मिळून आल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रवींद्र मल्लू घुमडकर, वय 37 वर्ष, व्यवसाय कटलरी साहित्य विकणे, राहणार आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरूळ नाशिक, मूळ राहणार मुक्काम पोस्ट वरखेडी, तालुका जिल्हा धुळे असं सांगून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सदर आरोपिताकडून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 रमेश बाबूराव जाधव, वय 53 वर्ष, राहणारा फ्लॅट नंबर 16 सावित्री सोसायटी, अमृतधाम, साईनगर, नाशिक यास गुंडाविरोधी पथक नाशिक शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने निष्पन्न करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करून त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अंबड पोलीस ठाणे येथे हजर केलं. तरी सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्याकडून गुन्ह्यातील रिक्षा व 15 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 9,50,000 रुपये किमतीचा, सध्याची किंमत 23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस आयुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत तसेच पोलीस निरीक्षक श्री अविनाश नडविनकेरी गुन्हे व पोलीस निरीक्षक श्री शंकर वाघमोडे प्रशासन यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप पवार, पोलीस हवालदार 1195 सुनील आडके, पोलीस हवालदार वाहक 1033 विजय सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार 1782 योगेश देसले, पोलीस हवालदार वाहक 1212 सुभाष ठुबे, पोलीस शिपाई 2547 समाधान शिंदे, पोलीस शिपाई 1896 उल्हास गांगुर्डे, पोलीस शिपाई 2036 केशव ढगे, पोलीस शिपाई 1566 सागर जाधव, पोलीस शिपाई 2346 तुषार मते, पोलीस शिपाई 2003 अनिल गाडवे, पोलीस शिपाई 1947 फरीद इनामदार, पोलीस शिपाई 777 वैभव एकखंडे, पोलीस शिपाई 2114 मयूर पवार यांनी कामगिरी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाहक 1782 योगेश देसले करीत आहेत. अंबड पोलीस स्टेशन येथे रिक्षातून चोरी करणाऱ्या
टोळीला अटक करण्यामध्ये अंबड पोलीस तसेच गुंडाविरोधी पथक यांना संयुक्त कारवाईमध्ये यश आलेलं आहे। याच्यामध्ये सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक 7 जून रोजी एक यातल्या महिला फिर्यादी आहेत, त्या जेव्हा निमाणी बस स्टॉप इथून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना एका ठिकाणी ड्रॉप करण्यात आलं आणि रिक्षातील गॅस संपला असं सांगण्यात आलं आणि तिथून नंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जे बॅगेमधलं सोनं आहे आणि काही दागिने त्याच्यामध्ये होते जे आपण या ठिकाणी पाहू शकता ते चोरीला गेलेले आहेत। आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे सिनियर पी आर साहेब असतील किंवा पी आय नडविगिरी साहेब असतील, क्राईमचे वाघमोडे साहेब आहेत आणि विशेषतः ए पी आयचे आमचे दिघे इथे बरोबर साहेब यांच्या टीमनं त्याच्यामध्ये प्रायमरली सुरुवातीला वर्कआउट केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा CCTV फुटेज जवळपास 150 CCTV फुटेज त्याच्यामध्ये चेक केले आणि एक आरोपीचं नाव त्याच्यामध्ये रिक्षा निष्पन्न केली। ती रिक्षा आपण बघू शकता, याच्यामध्ये याला बोगस नंबर प्लेट असलेली रिक्षा होती, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा नंबर नव्हता, परंतु तरीही अगदी त्याचा मसरूळपर्यंत पूर्ण शहरातून माग काढत काढत त्या ठिकाणी आमचे लोक गेले। सायमल्टेनियसली त्यावेळेस एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि सोबतच आमचे गुंडाविरोधी पथकाचे जे PSI संदीप पवार आहेत आणि त्यांची टीम देखील याच्यावरती वर्कआउट करत होती। त्यांनी देखील याच्यातून एका आरोपीला अटक केलं आणि अशा एकूण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये जो काही चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो आणि प्लस सोन्याचे दागिने प्लस रिक्षा असा एकूण जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही आमचे अंबड पोलीसचे सिनियर PI त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि प्लस आमचे गुंडाविरोधी पथकाचे PSI संदीप पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्त केलेली आहे। त्याच्याबद्दल दोन्ही पथकांचं दोन्ही पोलीस मी अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात आणखी याच्यामध्ये या टोळीकडून इतरही नाशिक शहरात आणि परिसरात घडलेले जे काही अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते देखील उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न करेल। याबाबत आपल्याला सगळ्यांना आशिष सर, जे आरोपी पकडले त्यांची पार्श्वभूमी काय या अगोदर काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत? त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे। यांचे आणखी साथीदार पण आहेत, त्यांचे देखील नावं निष्पन्न आहेत, त्यांचा देखील शोध घेण्याचं काम चालू आहे। त्याच्यामुळे याबाबत त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत काय, यांचे आणखी काही साथीदार आहेत काय, या अनुषंगाने सविस्तर तपास आम्ही आणखी करत आहोत। थँक्यू। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक।